नमस्कार मंडळी, 90.4 ग्रीन FM तुम्ही ट्यून केलेला आहे. मी आहे मेधा आणि तुम्ही ऐकताय डॉक्टर्स रूम हा कार्यक्रम. मंडळी, सध्या पावसाळा संपत आलाय म्हटलं तरी हरकत नाही, पण एकूणच डासांची उत्पत्ती मात्र प्रचंड झालेली आहे. आणि जेव्हा हा डास आपल्याला चावतो तर त्या डासापासून वेगवेगळे आजार आपल्याला होतात आणि त्यातलाच एक महत्त्वाचा आजार म्हणजे डेंग्यू. मंडळी, डेंग्यूमुळं मध्ये आपण काही बातमी पण ऐकलेली होती की मृत्यू पण झालेला आहे. खरं तर इतका घातक आहे का हा आजार आणि आपण त्याला प्रतिबंध कसा करू शकतो का, आणि ह्याचं प्रमाण आपण आटोक्यात आणून पूर्णपणे नष्ट करू शकतो का डेंग्यूचा हा डास? तर या सगळ्या विषयी आज आपण या डॉक्टर्स रूमच्या माध्यमातून चर्चा करणार आहे. आणि आपल्याला मार्गदर्शन करायला आलेले आहेत डॉक्टर अभयसिंह भोसले, जे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिरज इथं मेडिसिन विभागात असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करतात. नमस्कार सर. नमस्कार सर, आपण डेंग्यूविषयी सध्या खूप ऐकतोय. जसा पावसाळा सुरू होईल तसा डेंग्यूचा सीझन सुरू होतो म्हणायला हरकत नाही. चिकनगुन्या असेल किंवा इतर आणखी काही डासांपासून होणारे आजार असतील, तर त्यातल्या त्यात डेंग्यू हा सध्या भयानक डोकं वर काढून सगळ्यांनाच त्रासदायक होतोय. तर आपण सगळ्यात पहिल्यांदा सांगूया की डेंग्यू म्हणजे नेमकं काय आहे, हा आजार नेमका काय आहे? डेंग्यू म्हणजे हा एक व्हायरसमुळे होणारा आजार असून तो डेंग्यू व्हायरस या व्हायरसमुळे होतो. तो फ्लॅवी व्हायरस या ग्रुपमध्ये डेंग्यू व्हायरस हा असतो. हा जो आजार आहे त्याच्यामध्ये दिसणारी लक्षणे ही सामान्यतः ताप, अंगदुखी, डोकेदुखी, पाय दुखणे, सांधे दुखणे हे साधारणतः पहिल्यांदा दिसून येतात. त्याच्यानंतर जर आजाराची तीव्रता वाढत गेली तर आपला रक्तदाब कमी जास्त होणे, त्याच्यानंतर लिव्हरला सूज येणे, त्याच्यानंतर पोटात पाणी जमा होणे किंवा फुफ्फुसामध्ये पाणी जमा होणे, त्यानंतर धाप लागणे, अशा गोष्टी आपल्याला दिसू शकतात. अच्छा. कधी कधी काय होते की या आजाराची तीव्रता एवढी वाढली जाते की ते आपल्या मेंदूवरती पण परिणाम करतो आणि परिणामतः आपल्याला डेंग्यू व्हायरस एन्सेफलायटिस हा प्रकार पण होऊ शकतो. तसंच तो आपल्या लिव्हरवरती पण परिणाम करू शकतो. एकदम अतिशय तीव्रता जास्त असेल तर त्यावेळेस डेंग्यू हेपटायटिस पण आपल्याला होऊ शकते. बरोबर. आता ही लक्षणं तुम्ही सांगितलीत, पण डेंग्यूचा डास चावल्यानंतर आपल्याला साधारण किती काळ जावा लागतो ही लक्षणं सगळी दिसायला? कारण आत्ताच्या हवेमध्ये सर्दी, खोकला, बारीक कणकण, ताप असे छोटे छोटे लक्षणं सुद्धा दिसत असतात. मग लोक घाबरून जातील की सर्दी खोकला आलाय, ताप आलाय म्हणजे मला डेंग्यूच झालाय का? तर डेंग्यू डिटेक्ट होईपर्यंत साधारण किती कालावधी जातो? साधारणपणे मच्छर चावल्यानंतर साधारणतः 4 ते 5 दिवसामध्ये आपल्याला लक्षण दिसायला सुरुवात होते. या लक्षणांची सुरुवात ही सर्वप्रथम थंडी वाजून ताप येणे या गोष्टीने होते. थंडी वाजून ताप आल्यानंतर शरीराच्या बाकीच्या भागांमध्ये म्हणजे जसे स्नायू असतील किंवा सांधे असतील ते दुखायला सुरुवात होते. त्याच्यानंतर आपल्याला चक्कर येणे, मळमळणे, भूक न लागणे या गोष्टी दिसायला लागतात. मग वेळेच आपण उपचार घेतले नाहीत तर या लक्षणांची तीव्रता वाढत जाते आणि जसं आता आपण चर्चा केलेली आहे त्याप्रमाणे रक्तदाब कमी जास्त होणे, त्याच्यानंतर पोटात पाणी जमा होणे किंवा फुफ्फुसात पाणी जमा होणे ह्या गोष्टी दिसू लागतात. याच्यानंतर आपल्याला धाप लागणे हा प्रकार दिसू शकतो आणि त्याच्यानंतर आपल्याला मेंदूवरती परिणाम म्हणजेच एन्सेफलायटिस किंवा लिव्हरवरती परिणाम म्हणजेच हेपटायटिस हे लक्षणे सुद्धा दिसू शकतात. म्हणजे या डेंग्यूमधून इतकं पुढे जाऊ शकतं सगळं वेळेत उपचार घेतले नाहीत तर? वेळेत उपचार नाही घेतले तर डेंग्यू हा अतिशय धोकादायक आजार ठरू शकतो. परंतु वेळेत उपचार घेतले आणि योग्य ती काळजी घेतली तर डेंग्यूला आपण थोडक्यातच कंट्रोल करू शकतो. नक्कीच. आता आपण म्हणलं की ताप आला की नक्कीच आपण डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घेतली पाहिजे. तर ही नेमकी तपासणी कशा पद्धतीची असते? तपासणी करण्यासाठी डेंग्यूची आपल्याला विविध प्रकारच्या तपासण्या उपलब्ध आहेत. त्यापैकी सर्वसाधारणपणे उपलब्ध असलेले टेस्ट म्हणजे डेंग्यू अँटीबॉडी डिटेक्शन किट्स असतात. त्याच्यामध्ये आपण डेंग्यूचा जो व्हायरस आहे त्याचे जे अँटीजेन्स असतात ते डिटेक्ट करतो. ते म्हणजे NS1 प्रोटीन म्हणून असतं, ते आपण डिटेक्ट करतो. त्याच्याबरोबर डेंग्यूला ज्या अँटीबॉडीज तयार होतात जसे की डेंग्यू IgG आणि IgM यांच्या अँटीबॉडी डिटेक्शनसाठीच त्या टेस्टमध्ये किट्स अवेलेबल असतात. हे कॉमनली अवेलेबल किट्स आहेत. त्यांच्यामध्ये आपल्याला डेंग्यूचा आजार झाला हे बऱ्यापैकी कळतं, पण आपल्याला एकदमच 100% खात्रीलायक डेंग्यू झाला किंवा नाही हे कळायचं असेल तर त्यासाठी RT-PCR किंवा ELISA यासारख्या तपासण्या उपलब्ध आहेत. या 2 तपासण्या तुम्ही सांगितल्यात, तर ती नंतरची जी तपासणी सांगितली तर ती प्रत्येकानं करून घेणं गरजेचं आहे ज्याला थंडी ताप ही लक्षणं दिसत आहेत त्यांना? नाही, हे RT-PCR किंवा ELISA ह्या टेस्ट ह्या एकदम सेन्सिटिव्ह आणि स्पेसिफिक असतात, पण त्यांची किंमत पण तशी जास्त असते आणि त्याला लागणारा कालावधी हा पण
जास्त असतो. त्या टेस्टचे रिपोर्ट येण्यासाठी लागणारा कालावधी हा जास्त असतो. त्याच्याच्या कंपॅरिझन करता म्हणजे हे डेंग्यूचे डिटेक्शन किट्स आहेत त्यांची अवेलेबिलिटी खूपच चांगली आहे. म्हणजे ते इझिली अवेलेबल आहेत आणि ते कमी पैशात उपलब्ध होतात आणि त्यांचे रिझल्ट्स पण साधारणतः आपल्याला तासाभरामध्ये मिळून जातात. ओके. आता डेंग्यू म्हणलं की प्लेटलेट्स कमी होणं ही अगदी सर्रास आपल्याला लक्षात येणारी गोष्ट आहे आणि त्यासाठी मग सतत ब्लड तपासलं जातं. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? कारण प्लेटलेट्स किती वेगानं खाली येत आहेत आणि तेवढ्या वेगानं त्या ट्रीटमेंट चालू झाल्यानंतर चढतायत का याचं पण परीक्षण होणं गरजेचं असतं आणि डॉक्टर ह्या गोष्टी करतात. तर त्याबद्दल आपण काय सांगूया थोडक्यात? डेंग्यूचं साधारणपणे कसं आहे, डेंग्यूचा आजार झाल्यापासून तो जो पेशंट आहे तो साधारणतः 3 फेजेसमधून जातो. सगळ्यात पहिली फेज म्हणजे फेब्राईल फेज, त्याच्यानंतर आहे ती क्रिटिकल फेज आणि त्याच्यानंतर आहे ती रिकव्हरी फेज. मग जे प्लेटलेट्स ज्या कमी होतात ह्या साधारणतः क्रिटिकल फेज संपायच्या शेवटी त्या प्लेटलेट्स ड्रॉप होण्यासाठी सुरुवात होते. तो जो वेग आहे प्लेटलेट्स ड्रॉप होण्याचा जो वेग आहे हा क्रिटिकल फेजच्या शेवटी जास्त प्रमाणात सुरू होतो आणि क्रिटिकल फेज संपल्यानंतर प्लेटलेट्सचं प्रमाण वाढायला एकदम फास्ट सुरुवात होते. अच्छा. पण आपल्याला डेंग्यूच्या आजारामध्ये सगळ्यात जास्त धोकादायक फेज कुठली असेल तर ते डेंग्यूची क्रिटिकल फेज आहे, ज्याच्यामध्ये प्लाझ्मा लिकेज हा मेन फॅक्टर राहतो. प्लाझ्मा लिकेज झाल्यामुळे बीपी, जसं आपण आत्ता चर्चा केली, त्यामध्ये बीपी कमी जास्त होणे, पोटात पाणी जमा होणे, फुफ्फुसात पाणी जमा होणे, दम लागणे, धाप लागणे ह्या गोष्टी दिसू शकतात. आता आपण म्हणलं की क्रिटिकल जी कंडिशन आहे, क्रिटिकल फेज आहे, तर ती तिथपर्यंत जाण्यामध्ये साधारण आपण म्हणलं की प्लेटलेट्सची संख्या असते आपली ती नॉर्मल माणसांची किती असती आणि ती खाली जी येते तर ते कितीपर्यंत खाली आली म्हणजे ती क्रिटिकल फेज असती आणि मग एकदा अप सुरू झालं की मग काय प्रॉब्लेम नसतो. तर ह्या दोन ज्या त्याच्या संख्या आहेत तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? नॉर्मल पर्सन्समध्ये प्लेटलेट काउंट हा साधारणतः 1.5 लाखाच्या पुढे असतो. त्याची नॉर्मल रेंज ही साधारणतः 1.5 लाख ते 4.5 लाख असते. मग ज्यावेळेस आपल्याला डेंग्यू फीवर सुरू होतो किंवा कुठलाही व्हायरल फीवर असेल तर त्याच्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये प्लेटलेट काउंट हा थोडाफार कमी होतोच. पण डेंग्यू फीवरमध्ये काय होतं किंवा डेंग्यू हिमरेजिक फीवरमध्ये काय होतं की प्लेटलेटची ही जी संख्या आहे ती खूपच जास्त कमी होऊ शकते. खूप कमी म्हणजे किती, तर ते 20,000 10,000 या लेवलला पण जाऊ शकते. मग त्याचा उपचारासाठी आपल्याला काय करावं लागेल तर साधारणपणे कसं असतं की 20,000 पर्यंत आपल्याला शक्यतो रक्तस्राव होत नाही. साधारणपणे समजा रुग्णाला आधीचा काही दुसरा आजार नसेल तर अशा रुग्णांना साधारणपणे 20,000 पर्यंत प्लेटलेट्स गेल्या किंवा 30,000 पर्यंत प्लेटलेट्स गेल्या तर तो पण काय होत नाही, पण त्याच्या खाली गेल्या तर रक्तस्राव होण्याची शक्यता असते. अशा सिच्युएशनमध्ये प्लेटलेट्स चढवणे हा एक आपल्याकडे उपाय राहतो. नक्कीच. आता या उपाय किंवा जी ट्रीटमेंट आहे या डेंग्यूवरची त्याच्याबद्दल आपल्याला नक्की डिटेल बोलायचं आहे, पण एक ब्रेक घेऊया आणि त्यानंतर या ट्रीटमेंटबद्दल सांगूया. तर मंडळी, ब्रेकनंतर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा डॉक्टर्स रूम कार्यक्रमात स्वागत आहे. आज आपण डेंग्यूविषयी बोलतोय आणि डॉक्टर अभयसिंह भोसले जे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर मेडिसिन विभागात काम करतात तर ते आपल्याला या डेंग्यूविषयी सगळं सांगतात. आपण या ब्रेकला जाण्यापूर्वी साधारण ट्रीटमेंट काय कशा अर्थानं सुरू होते, म्हणजे जस्ट आपण बघितलं होतं की जेव्हा प्लेटलेट्स खूप खाली जायला लागतात तर तेव्हा ते किती खाली गेल्यावर मग आपल्याला प्लेटलेट्स चढवणं वगैरे या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. सर, आपण म्हणलं होतं की साधारण 20-30 हजारापर्यंत असेल प्लेटलेट्सची संख्या तर फार टेन्शनचं काम नाही. औषधोपचारानं नंतर त्या प्लेटलेट्स वाढायला सुरू होतात. पण तुम्ही म्हणालात की प्लेटलेट्स चढवाव्या लागतात, प्लाझ्मा जर लीक होत असेल तर त्या दृष्टिकोनातून मग ती थोडी सिरियस कंडिशन असते, क्रिटिकल कंडिशन असते. मग त्यावेळेला नेमकी ट्रीटमेंट कशी होते? त्यावेळेस आपण पेशंट्सना जेव्हा हे क्रिटिकल फेज सुरू होते त्यावेळेस पेशंटचा रक्तदाब हा मेन फॅक्टर असतो. त्यामध्ये कसं आहे, पेशंटचा रक्तदाब कमी होत असेल तर त्यांना आपण इंट्राव्हिनस फ्लुइड्स वगैरे चालू करतो. ते इंट्राव्हिनस फ्लुइड्स आपण साधारणपणे हिमॅटोक्रिट लेवल वगैरे बघून ठरवतो. प्लस पेशंटचं युरिन आउटपुट किती आहे ते पण गोष्ट महत्त्वाची ठरते. मग त्यानुसार आपण पेशंटला IV फ्लुइड्स वगैरे चालू करतो. डेंग्यूच्या आजारामधली हीच क्रिटिकल फेज जी आहे ती सर्वात महत्त्वाची फेज आहे. बरोबर. साधारणपणे कसं आहे, प्लेटलेट काउंट कमी होत असेल तर साधारणतः 20,000च्या खाली वगैरे गेल्यानंतर आपण प्लेटलेट्स पेशंटला ट्रान्सफ्यूज करतो. समजा BP कमी होत असेल तर आपण BP वाढवण्यासाठी पण आपल्याला इंजेक्शन्स वगैरे सुरू करावे लागतात. अच्छा. आणि असं आजकाल सर्रास ऐकू येतं की प्लेटलेट्स चढवल्या मग प्लाझ्मा चढवावा लागला. ह्या गोष्टी
किती खर्चिक आहेत किंवा त्याच्यासाठी एक्सपर्टची किती गरज आहे तिथे, ज्या ह्या सगळ्या गोष्टी प्रोसिजर चालू असते, पेशंटला या सगळ्या गोष्टी चढवणं चालू असतं, तर ऑब्झर्वेशन खाली किती ठेवणं गरजेचं असतं, म्हणजे ICUमध्ये वगैरे ठेवावं लागतं यावेळेला पेशंटला? हो हो, हे क्रिटिकल फेज सुरू झाली की ती फेज ही थोडीशी कॉम्प्लिकेटेड असते. पेशंट या फेजमधून सुखरूप बाहेर पडला म्हणजे तो डेंग्यूमधून व्यवस्थित बाहेर पडला असंच होतं ते. अच्छा. मग प्लेटलेट चढवणं हे म्हणजे कसं आहे की ती थोडीशी कॉम्प्लिकेटेड गोष्ट असते. अशा वेळेस पेशंटला थोडंसं रिॲक्शन येणं वगैरे ह्या गोष्टी होऊ शकतात. पेशंट आधीच आजारी असतो, त्यामध्ये जर रिॲक्शन आली तर अजून BP कमी जास्त होण्याची शक्यता असते. त्यामुळं प्लेटलेट चढवणं वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या अंडर ऑब्झर्वेशन ह्याच कराव्या लागतात. BP कमी असेल, प्लेटलेट्स खूपच कमी असेल तर अशा वेळेस पेशंटला ICUच्या विभागामध्ये भरती करावं लागू शकतं. अच्छा अच्छा. मग या काळात त्याचा आहार काय असतो आणि काय असावा, काय सांगाल तुम्ही? जनरली काय होतं, ज्यावेळेस आपल्याला डेंग्यू फीवर होतो त्यावेळेस पेशंटची भूक ही खूपच मंदावते. त्यामुळे पेशंटला खाणं हे थोडंसं अवघड जातं. अशा वेळेस आपण काय करू शकतो की पेशंटला जे लिक्विड डाएट आहे, जसं की फळांचा ज्यूस असेल किंवा ORSची पावडर असेल किंवा लिंबू सरबत असेल, ह्या गोष्टी आपण त्यांना द्याव्यात, जेणेकरून त्याचं न्यूट्रिशन हे मेंटेन राहावं, प्लस त्याच्या शरीरामध्ये हायड्रेशन मेंटेन राहावं. ह्या दोन्ही गोष्टींचा आपण महत्त्वाचं आहे. कारण कसं आहे की पेशंटला भूकच लागत नसते, म्हणजे भूक मंदावलेली असल्यामुळे पेशंट शक्यतो यावेळेस खाणं टाळतो. प्लस काय होतं की पेशंटला अशा वेळेस थोडंसं उचमळणे, उलटी आल्यासारखं होणे ह्या गोष्टी पण दिसतात. अच्छा. मग हे उचमळणे म्हणा किंवा मळमळणे म्हणा ह्यासाठी आपण इंजेक्शन ऑलरेडी चालूच करतो. म्हणजे पेशंट ज्यावेळेस डेंग्यू फीवर म्हणून येतो त्यावेळेस ह्या सर्व गोष्टीचा विचार करूनच त्याला उपचार सुरू केले जातात, जेणेकरून हा त्रास जो आहे तो कमी व्हावा. मग एकदा त्याची प्लेटलेट्सची संख्या वाढायला लागली ट्रीटमेंटनंतर आणि ती कितीपर्यंत वाढली म्हणजे तो त्या क्रिटिकल कंडिशनमधून बाहेर आला असं समजायला हरकत नाही? साधारणतः कसं आहे की सबसिक्वेंट 3 काउंट्स जर वाढले, म्हणजे आपण प्लेटलेट्स समजा एवढ्या कमी झाल्या असतील तर आपण ते प्लेटलेट्स डेली चेक करतो. प्लेटलेट्स डेली चेक केल्यानंतर समजा 3 सबसिक्वेंट काउंट्स जे आहेत ते वाढत असतील किंवा साधारणपणे प्लेटलेट काउंट हा 70-80 हजाराच्या पुढे गेला तर तो क्रिटिकल फेजमधून बाहेर आला असं समजायला आपल्याला हरकत नाही. प्लेटलेट काउंट हा एक फॅक्टर झाला, पण महत्त्वाचा पार्ट म्हणजे पेशंटचं युरिन आउटपुट म्हणा किंवा पेशंटचा ब्लड प्रेशर म्हणा किंवा पेशंटला जो प्लाझ्मा लिकेजमुळे होणार आहे, पोटात साठणारं पाणी आहे ते कमी होणं, त्याच्यानंतर धाप लागत असेल तर ती कमी होणं, ह्या गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत. ह्या सर्व गोष्टीचा विचार करूनच ट्रीटमेंट ही सुरू केली जाते. अच्छा. सर्वच पेशंटला ह्या 3 फेजमधून जावं लागतं. पण कधी कधी काय होतं की एखादा पेशंट त्याचे अंडरलाईन पहिले काही कोमॉर्बिडीज असतील किंवा पहिले काही आजार असतील तर त्याच्यामुळे एखाद्या अशा पेशंटला जास्त त्रास होऊन त्याचा BP अजून कमी होऊ शकतो किंवा त्याला ह्या बाकीच्या गोष्टींचा त्रास होऊ शकतो. अच्छा. एकूणच आता आपण सांगूया की आता हे बघितलं की एकूण डेंग्यू झाल्यानंतर या सगळ्या गोष्टी आपल्याला पार पाडाव्या लागतात, म्हणजे त्याची लक्षणं दिसतात, ट्रीटमेंट आपण करतो तपासण्या झाल्यावर. पण एकूणच डेंग्यू होऊ नये म्हणून आपण काय काय काळजी घेऊ शकतो, दोन्ही सांगूया. म्हणजे एकतर आपण वैयक्तिक काय काळजी घेऊ शकतो आणि डासांची उत्पत्ती टाळण्यासाठी आपण काय काळजी घेऊ शकतो? डेंग्यू होण्यासाठी आपल्याला मच्छराने चावणं हे खूप म्हणजे त्यातलं तो एक महत्त्वाची गोष्ट आहे. डेंग्यू हा आजार मच्छर चावल्यामुळेच होतो, तो दुसऱ्या कुठल्याही कारणास्तव होत नाही. डेंग्यू होण्यासाठी जो मच्छर असतो तो साधारणतः एडिस इजिप्टाय आणि एडिस अल्बोपिक्टस ह्या 2 मच्छरांमुळे डेंग्यू हा आजार होतो. साधारणपणे यांची उत्पत्ती जुलै ते नोव्हेंबर ह्या काळामध्ये होते. त्यामुळेच आपल्याला म्हणजे डेंग्यूचा आजार असतील किंवा डेंग्यूची जी साथ आहे ती याच कालावधीमध्ये दिसते, साधारणपणे जुलै ते नोव्हेंबर. हे मच्छर पैदा होण्यासाठी जो तापमान लागतं आपल्याला ते साधारणतः 16 ते 30 डिग्री सेल्सिअस ह्या तापमानात त्यांची पैदास जास्त होते आणि हवेतली आर्द्रता पण जास्त असावी लागते, साधारणतः 60% आसपास असावी लागते. हा सीझन तसाच असतो आणि पावसाळ्याचा हा सीझन तसाच असतो, त्यामुळेच आपल्याला पावसाळ्यामध्ये दिसतात. पण आता थोडंसं सोशल किंवा इकॉनॉमिकल फॅक्टर्समुळे डेंग्यूचे रुग्ण हे जरी जुलै ते नोव्हेंबर ह्या कालावधीमध्ये जास्त दिसत असतील तरी ते नंतर पण कधीमध्ये एखादा दुसरा रुग्ण आपल्याला दिसतो. पण जो मेन साथ असते डेंग्यूची ती ही साधारणतः जुलै ते नोव्हेंबरमध्येच असते. त्याच्यानंतर हा जो डेंग्यूचा मच्छर आहे जो एडिस इजिप्टाय किंवा एडिस अल्बोपिक्टस जो आहे तो मच्छर त्याची पैदास ही साधारणपणे आपल्या घराच्या आजूबाजूला जे टिन्स असतील किंवा फुटलेल्या बाटल्या असतील किंवा नारळाचे करवंटे असतील किंवा पॉन्ड्स असतील किंवा आपल्या झाडं लावलेल्या किंवा फुलाची झाडं लावलेल्या कुंड्या असतील त्यांच्यामध्ये यांची पैदास होऊ शकते. म्हणजे साधारण स्वच्छ पाणी त्यांना मिळालं की तिथे ते
आपली अंडी घालतात असं म्हणायला हरकत नाही. स्वच्छ पाणी म्हणण्यापेक्षा जे आपल्या घराच्या आजूबाजूला ज्यामध्ये पाणी साठतं ते मे बी स्वच्छ असेल किंवा थोडंफार अस्वच्छ असेल किंवा पावसाचं असेल, त्या कुठल्याही जागेमध्ये यांची पैदास होऊ शकते. आणि शक्यतो हे मच्छर जे आहेत ते शक्यतो साधारणतः आपल्याला दिवसाचा होतात. अच्छा, म्हणजे हे अतिशय लक्षात ठेवायला पाहिजे की दिवसा डास चावू नयेत याची काळजी आपण घ्यायला पाहिजे. आपण एरवी म्हणतो की रात्री मच्छरदाण्या लावून झोपा किंवा जाळी लावा घराला, पण हे दिवसा चावत असल्यामुळं त्याचं काहीच आपण हे कंट्रोल करू शकत नाही की मला हा डास दिवसात चावू नये यासाठी. मग त्यासाठी आपण काही काळजी घेऊ शकतो दिवसासुद्धा? शक्यतो कसं आहे की अशा मच्छरांची पैदास होऊ न देणे हा एक पाठ राहतो, तो महत्वाचा मुद्दा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की आपला डास चावू नये ह्यासाठी आपण मॉस्किटो रिपेलेंट क्रीम्स असतील ह्या गोष्टींचा आपण वापरू शकतो. दिवसामध्ये कसं असतं की आपण आपल्या कामाच्या ठिकाणी असतो, एक्झॅक्टली, किंवा आपण बाहेर असतो किंवा असं आपण ओपन स्पेसेसमध्ये असतो, त्यावेळेस आपण हे मॉस्किटो रिपेलेंट क्रीम्सच आपल्याला उपयोगी पडतात. आणि जेव्हा आपण घरामध्ये असू तेव्हा आपण मॉस्किटो रिपेलेंट कॉइल्स किंवा मच्छरदाणी ह्या गोष्टींचा वापर करू शकतो. ओपन स्पेसेसमध्ये आपण हे बाकीच्या गोष्टींचा उपयोग करू शकणार नाही. बरोबर. आणि संध्याकाळी किंवा रात्री जे डास चावतात ते साधारणपणे क्युलेक्स ह्या प्रजातीचे डास असतात, त्यांच्यामुळे होणारे आजार हे थोडे वेगळे आहेत. डेंग्यूशी डायरेक्ट त्यांचा संबंध, डेंग्यूशी त्यांचा डायरेक्ट संबंध येत नाही. पण एकूणच आपण मला वाटतं की डासांची उत्पत्ती रोखण्यासाठीच आपण जास्त काळजी घेतलेली, सतर्क राहायला पाहिजे. खरंच मंडळी, डेंग्यूसारखा आजार जो वेळेत ट्रीटमेंट घेतली गेली नाही किंवा आपली प्रतिकारशक्ती कमी असेल तर उग्ररूप धारण करू शकतो. अगदी माणसाला मृत्यूला सुद्धा सामोरं जावं लागतं. त्यामुळं अगदी किरकोळ वाटणारा हा डास आपल्याला चावू नये, त्याची उत्पत्तीच कमीत कमी व्हावी किंवा होऊच नाही यासाठी आपण खूप काळजी घेऊ शकतो असं मला इथे म्हणावं असं वाटतं. सर, तुम्ही इथं येऊन या सगळ्या गोष्टी आम्हाला सांगितल्यात. आमचे जे लिस्नर्स आहेत तर ते नक्की या गोष्टींची काळजी घेतील की एकतर डेंग्यू होऊ नये म्हणून काळजी घेतील, झाला तर लगेच ट्रीटमेंटला सामोरे जातील. अगदी छोटासा ताप जरी आला तरी तो अंगावर न काढता किंवा मेडिकल स्टोअरमध्ये जाऊन गोळ्या घेण्यापेक्षा त्या एरियामधले जे एक्सपर्ट्स असतील तुम्ही त्यांच्याशी कन्सल्ट करून एक्झॅक्टली त्याची ट्रीटमेंट घेतलेली कधीही चांगली. कारण कसं आहे, छोटे छोटे दिसणारे आजार असे नंतर मोठं स्वरूप धारण करतात आणि त्यावेळेस त्या आजाराची तीव्रता किंवा त्यासाठी लागणारा खर्च किंवा ते बरं होण्यासाठी लागणारा कालावधी ह्या खूपच वाढत जातात. नक्कीच नक्कीच. तर हे सगळं आपल्याला टाळायचं आहे. त्यासाठी व्यवस्थित सगळी आपल्या आरोग्याची आपण काळजी घ्यायची आहे. स्पेशली आज डेंग्यूबद्दल बोलतोय तर डेंग्यूसाठी जे काही आता सरांनी सांगितलं तर त्याची काळजी घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. सर, तुम्ही इथे हे सगळं सांगितलं, मनापासून धन्यवाद. तर मंडळी, आत्ता आपल्याबरोबर होते गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचे मेडिसिन विभागाचे असिस्टंट प्रोफेसर डॉक्टर अभयसिंह भोसले. असाच एखादा कार्यक्रम घेऊन पुन्हा पुढच्या रविवारी आपण भेटतोय. आज मात्र इथेच थांबतोय. नमस्कार.